नमस्कार. मी सुदर्शन यादव. सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवस झालं आपण सर्वजण पाहत आहे की छत्रपती शिवरायांच्या वाघनख्याबद्दल बरीच चर्चा, बरेच वादविवाद, बरेच राजरंग या ठिकाणी आपण बघतो आहोत. पण खऱ्या अर्थानं की जे आजपर्यंत आपली अस्मिता आहे, आजपर्यंत आपलं जे काही अस्तित्व आहे, आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वाघनख्यावरती असेलच किंवा एकूण त्यांच्या पराक्रमावरती असेल, असे ज्यावेळेस प्रश्नचिन्ह उभारतात त्यावेळेस खरंच कुठंतरी मनाला एक दुःख होतं. आणि त्यावेळेसच कुठेतरी एक तळपायाची आग मस्तकाला जाते आणि अशा काही इतिहासाचं विद्रुपीकरण करणारे, इतिहासावरती प्रश्नचिन्ह उभारणाऱ्या खऱ्या अशा लोकांना काय म्हणावं हे खरंच सुचत नाही. आणि हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या मातीचं दुर्दैव आहे की जे आजपर्यंत छत्रपतींच्या नावावरती राजकारण करत आले त्या लोकांनी अशा पद्धतीनं आता अचानक पलटी मारून कुठेतरी छत्रपतींच्या त्या इतिहासावरती प्रश्नचिन्ह करावेत का, हा एक मोठा दुर्दैवी प्रश्न आहे. आणि त्यासोबतच ज्यांचं खऱ्या अर्थानं काहीच अस्तित्व नाही, म्हणजे आज ज्याला कुठेतरी तो माणूस कसा जन्माला आला, कसा तो वाढला, कसा काय झाला आणि त्याचं राजकारण एकूण पाहता की ज्याला काहीच अस्तित्व नाही, त्यांनी छत्रपतींच्या इतिहासावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उच्चारावेत, त्यांनी छत्रपतींच्या इतिहासावरती कुठल्या तरी 2-4 पिवळी पुस्तकं वाचून तत्वज्ञान सांगावं. एवढा मोठा दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात दुसरी काही नाही. यावेळेसच मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत, खऱ्या अर्थानं मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने बोलत नाही, मी कोणत्याही राजकीय कुणाच्याही बाजूने बोलत नाही, पण ज्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची काही अफजल खानाला मारलेली वाघनखं आहेत ती आजपर्यंत सर्वजणच म्हणत होती की त्या ठिकाणी असणाऱ्या इंग्लंडच्या त्या ठिकाणी असणाऱ्या म्युझियममध्ये आहेत. पण आज त्याला कुठेतरी या ठिकाणी महाराष्ट्रात आणलं जाते आणि ते आणत असतानाच कुठेतरी त्याला प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यावेळेस मात्र कुठेतरी हे राजकारण होतंय का हे खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेसच कुठेतरी एखाद्या ह्याच्यावरती डॉक्टरेट लावून कुठला तरी राजकारणी स्वतःला म्हणतो की पुरावे त्या ठिकाणी मागत आहे. की मी सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाडसारखा एक त्या ठिकाणी अफजल खानाचा गुणगान करणारा एक राजकारणी की ज्याला शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान किती श्रेष्ठ आहे हे दाखवून द्यायचं असतं, तो तसा माणूस की ज्याची खऱ्या अर्थानं लायकी देखील नाही, त्या माणसानं छत्रपतींच्या वाघनख्यावरती बोलावं का, त्यांनी पुरावे मागावेत का, हा खऱ्या अर्थानं दुर्दैवाचा प्रश्न आहे. पण ठीक आहे की त्यांनी गजानन मेंदळेंच्या पुस्तकामधले काय पुरावे दिले आणि ते म्हटले की गजानन मेंदळेंनी त्या ठिकाणी सांगितलंय की त्या ठिकाणी वाघनख्याचा कुठेही वापर त्या ठिकाणी झालेला नाही. पण त्यांच्याच पुस्तकामधले राजा शिवछत्रपती हे गजानन मेंदळेंचं पुस्तक आहे आणि त्याच पुस्तकामध्ये 1220 या पानावरती त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की बरेच संदर्भ त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत की बऱ्याच एकूण सर्व संदर्भामधला त्यांनी भाग घेतलाय आणि त्या संदर्भामधून त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये 1220 या राजा शिवछत्रपती गजानन भास्कर मेंदळेंचं पुस्तक आहे. त्या राजा शिवछत्रपतीच्या त्या ग्रंथामध्ये 1220 नंबरचं पान आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी लिहिलंय, पायात चोळणा घालून कास कसली व हातात एक बिचवा वाघनख चढवले आणि बराबर जीव महाला म्हणून मर्दाना होता, त्याच्याजवळ एक पट्टा व एक फिरंगी व एक ढाल, तैसेच संभाजी कावजी महाल दरवाजाजवळ पट्टा व फिरंगी व ढाल, हा त्यामध्ये उल्लेख आहे. त्यासोबतच पुढे जाऊन त्याच पुस्तकामध्ये 1221 नंबर पान आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थानं लिहिलेलं आहे की म्हणजे जे काही अफजल खानाचा त्या ठिकाणी विविध वध आहे त्यामध्ये विविध साधनांमधील अफजल खानाच्या हकीकती त्यामध्ये लिहिलेल्या आहे. त्याच पृष्ठभागावरती 1221 पानावरती त्यामध्ये लिहिलेलं आहे की दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिसून येतं की हे देखुनी राजांचे डावे हातचे वाघनख होते, तो हात पोटात चालवला, खानाने अंगात फक्त झगा घातला होता, वाघनखाचा मारा करीताच खानाची चरबी बाहेर आली. म्हणजे काय तर खानाचा कोथळा बाहेर आला, हा एक पुरावा आहे, त्याच पुस्तकामधला आहे. त्यासोबतच 1222 नंबरचं पान आहे. त्या 1222 नंबरच्या पानामध्ये एक फतंजीचा पोवाडा त्या ठिकाणी आहे की वेगवेगळे पोवाडेकार झाले, त्या पोवाड्यामध्ये त्या ठिकाणी फतंजीचा एक पोवाडा आहे, त्या पोवाड्यामध्ये त्या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे हा खूप जुने पोवाडे त्या ठिकाणी रचले गेलेत महाराजांच्या ख्यातीवरती, महाराजांच्या इतिहासावरती. त्यामधला फतंजीचा पोवाडा आहे, त्यामध्ये 1223 नंबर पानावरती डोईस टोप व लपेटा, महाल दारा पे दिदला पट्टा, हाती बिचवा सत्र काटा वाघनख त्याला. म्हणजे काय तर त्या ठिकाणी दोघांनीही त्या ठिकाणी
की जे काही त्यांचं वर्णन आहे की त्यामध्ये लिहिलेलं आहे की त्यामध्ये देखील वाघनख्याचा संदर्भ येतो. त्यासोबतच त्याच पवाड्यामध्ये, त्याच पतंजीच्या पवाड्यामध्ये 1224 नंबरचं पान आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे, वडला वाघ नखांचा हात, फुटले पोट झाला घात, खानाने फिरंग घेऊन सावचित हात टाकला. हा देखील एक पुरावा आहे त्याच पुस्तकामध्ये. त्यासोबतच अज्ञानदास, की जे काही पोवाडेकार झाले, जे काही मोठमोठे आज आपण शाहीर बघतो, त्या शाहिरांचं खऱ्या अर्थानं एक जे काही मूळ आहे की ते अज्ञानदास आहेत. म्हणजे अज्ञानदासांनी समकालीन, त्या ठिकाणी अज्ञानदास हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते आणि त्यावेळेस अज्ञानदासांनी पहिला पोवाडा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी रचला आणि ते अज्ञानदास इतिहासामध्ये पोवाड्याचे जनक मानले जातात. त्या अज्ञानदासाचा पोवाडा या ठिकाणी आहे आणि ते यामध्ये त्यामध्ये गायलेला आहे त्यांनी की गळी घातला पोलाद कंबर, बसता वेडा केला, पटा जीव महाल्याशी दिला, दोन्ही वाघनखे रायांच्या पंजाला, वरून बारीक झगा त्याला, भगवंताची दया त्याला. यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की दोन्ही वाघनखे राजांच्या पंजाला आहेत, वरून बारीक झगा त्याला, म्हणजे बारीक झगा होता, भगवंताची दया त्याला. म्हणजे खऱ्या अर्थानं अफजल खानाचा कोथळा हा वाघनखानं काढला, हे देखील यामध्ये स्पष्ट होतं. त्यासोबतच हे मी कशासाठी सांगतोय की आज जे काही हे राजकारणी सांगतायत की कुठेतरी हा राजकारणाचा भाग नसून हा आपल्या अस्मितेचा भाग आहे, हा आपल्या कुठेतरी असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचा भाग आहे आणि याला जर कोण ललकारत असेल तर त्याला पुराव्यानिशी त्या ठिकाणी सोडला पाहिजे, त्या पुराव्यानिशी त्याला कुठेतरी धरून त्या ठिकाणी चोपला पाहिजे, त्यासाठी मी सांगतोय. त्यासोबतच त्याच राजा शिवछत्रपती हा ग्रंथामध्ये, गजानन भास्कर मेंदळेंच्या ग्रंथामध्ये 1229 नंबरचा त्या ठिकाणी पेज आहे आणि त्यामध्ये तारीखे दिलखुशा, की हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे औरंगजेबाची डायरी असेल, त्या ठिकाणी आदिलशहाची डायरी असेल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्यांच्या डायऱ्या मेंटेन केल्या जायच्या त्या काळी. म्हणजे आज काय झालं, त्यानंतर आलमगीरांनी काय केलं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्यांच्या डायऱ्या होत्या. त्यासोबतच ही एक तारीखे दिलखुशा, ही एक अशा पद्धतीची त्यांची ही मेंटेन केलेली त्यामध्ये असणारी ही एक डायरी आहे. म्हणजे त्यांचं काय असणारं ते रोजनिशी आहे. त्यामध्ये सुद्धा सरळ लिहिलेलं आहे, कराराप्रमाणे तंबूत दाखल झाल्यानंतर ऐन आलिंगनाच्या वेळी शिवाजीने आपल्या हातातील शस्त्राने त्याला वाघनख अथवा बिचवा असे दक्षिणी लोक म्हणतात, अफजल खानाच्या पोटावर इतके आघात केले की अफजल खानाची आतडी बाहेर आली. आता यापेक्षा दुसरा पुरावा काय पाहिजे की जे गुणगान गातात, म्हणजे खऱ्या अर्थानं मुघलांचा असेल, आदिलशहाचा असेल, अशा पद्धतीचं मताच्या कुठेतरी राजकारणासाठी गुणगान गातात, त्याच तारीखे दिलखुशा ह्या त्यांच्याच पुस्तकामध्ये रोजनिशीमध्ये अशा पद्धतीने सरळ लिहिले की यामध्ये कुठेतरी वाघनखं वापरलेली आहेत. मग तुम्हाला काय एवढा त्यामध्ये राग येतो की आज मला सांगावंसं वाटतं की एवढी वर्ष झालं, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना होऊन एवढी वर्ष झालं, आज त्यांचे पोवाडे गायले जातात, आज त्यांचा जय जयकार केला जातो. कुठेतरी आम्ही सुद्धा म्हणतो की खऱ्या अर्थानं आपलं काही त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे जे काही हे आहेत आपले अस्तित्वाचे काही भाग असतील ते वेगवेगळ्या इंग्रजांनी त्या ठिकाणी इंग्रज आले, इंग्रजांनी राज्य केले, त्यासोबत ते घेऊन गेले आणि त्यावेळेस आता कुठेतरी वाघनखे येणार, मग कुणाला तरी त्याचं श्रेय मिळणार, मग कोणतरी त्या ठिकाणी उठतो की ज्याचे वडील रोज त्या ठिकाणी कोथळा, बिचवा, वाघनख याशिवाय बोलत नाहीत, असे आदित्य ठाकरे, तुमचे वडील त्या ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये कोथळा, बिचवा, वाघनखाशिवाय बोलत नाही आणि तुम्ही वाघनखावरती आज अस्तित्व उभारता, वाघनखावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह करता. हे खरं तर खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. खरं तर कुठेतरी जितेंद्र आव्हाड सारखी माणसं असतील किंवा अजून अशा पिवळी पुस्तकं वाचून कुठेतरी त्या ठिकाणी स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारी लोक असतील तर ही लोक प्रभू श्रीरामाचं अस्तित्व त्या ठिकाणी मान्य करत आहेत. मग छत्रपतींच्या एखाद्या इतिहासावरती त्यांना अस्तित्व मान्य न करणं हा तर किती मोठा हे आहे. कुठेतरी प्रभू श्रीरामचंद्र होऊन गेले नाहीत, महाभारत झालं नाही, रामायण झालं नाही असे म्हणणारे ही लोक आहेत आणि ह्या लोकांनी आज शिवछत्रपतींच्या इतिहासावरती एवढा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करावा यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राला नाही. आजपर्यंत काही लोक हेच सांगत होते की इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी आमची वाघनखं आहेत, आमची भवानी तलवार आहे, आमचं त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे अस्तित्व आहेत, आमचे अस्मिता असणारी त्या ठिकाणी आमची पदचिन्ह आहेत. मग ती कुठेतरी आपल्या इथं आणत असताना तुम्हाला एवढा राग येण्याचा, एवढं त्यावरती प्रश्नचिन्ह उभा करण्याचा हा प्रसंग येतो, म्हणजे खऱ्या अर्थाने ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, कुठेतरी अशा पद्धतीचं हे घाणेरडं राजकारण जर तुम्ही करत असाल शिवछत्रपतींच्या नावानं तर त्याला खऱ्या अर्थानं सडेतोड उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं घालून अफजल खानाचा कोथळा काढला हे त्रिवार सत्य आहे आणि हे सत्य जगासमोर मांडले गेले आणि ते सत्य त्रिवार कालाबाधित असणार आहे आणि त्याला कुणी जर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर काय समजलात, कुणा डिवसता, विसरलात काय त्या वाघनख्या, हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद.